नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया गावरान पिठलं, ते पण माझ्या मम्मीच्या पद्धतीने. तर गावरान पिठलं बनवण्यासाठी आपल्याला एक कढईमध्ये 2 चमचे तेल घालून गरम करून घ्यावे लागेल. तेल गरम झाल्यावर त्यात एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरलेला टाकून तो चांगला परतून घेऊया. कांदा परतूपर्यंत आपण मिरची, जिरं, लसूण आणि हळद, मीठ आणि कच्चे शेंगदाणे बारीक केलेलं वाटण त्यामध्ये घालणार आहोत. त्यासाठी ते बारीक करून घ्यावे. ते बारीक केलेले वाटण त्यात चवीनुसार घालून घेऊया. तुम्हाला कसं तिखट पाहिजे त्यानुसार घालूया. ते वाटण घातल्यानंतर आपल्याला कांद्याला आणि त्या वाटणाला दोन्ही एकत्र चांगल्या प्रकारे भाजून घेऊया. ते चांगले परतूपर्यंत त्यांचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला परतावा लागणार आहे. कारण मिरची आधी भाजून घेतली नसल्यामुळे ती चांगली भाजून घ्यावी लागणार. हे साध्या पद्धतीने केलेलं पिठलं आहे. घरात अवेलेबल असलेल्या वस्तूपासून होतं. त्यामध्ये आपल्याला थंड पाणी घालायचे आहे. थंड पाणी घालून झाल्यावर त्या पाण्याला उकळी येऊपर्यंत आपण एका प्लेटमध्ये थोडे बेसन पीठ घेऊन त्यामध्ये थोडे पाणी घालून चांगल्या प्रकारे त्याचे मिश्रण तयार करून घेऊया. पाणी आणि बेसन ह्याचं मिश्रण असं जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट नाही, असं एकजीव करून बेसनाच्या सर्व गाठी फोडून घेऊया. त्यामुळे आपल्या पिठल्यामध्ये त्या बेसनचं गाठी होणार नाहीत. त्यासाठी आपल्याला पाणी घालून त्याच्या सर्व गाठी काढून फोडून ते चांगले गुळगुळीत केलेलं मिश्रण तयार करावे लागेल. त्यासाठी आपण थोडे करून पाणी घालून अंदाजाप्रमाणे ते मिश्रण तयार करून घेऊया. आणि हे तयार केलेले मिश्रण आपण कढईमध्ये उकळी आलेल्या पाण्यात हळूहळू घालून घेऊया. मिश्रण घालून झाल्यावर ते चांगल्या पद्धतीने हलवून घेऊया आणि त्याला एक उकळी येऊन देऊया. बारीक मंद गॅसवर त्याला चांगल्या प्रकारे शिजवून घेऊया. पाण्याची ॲडजस्टमेंट तुम्हाला हवी तशी तुम्ही करू शकता. घट्ट, पातळ कसं पाहिजे तसं करू शकता. भातासोबतही खायचं असलं तर जरा रबरबीत असले तर चांगलंच असतं. त्यामुळं तुम्हाला हवं तसं तुम्ही करून घ्या. पाण्याचं प्रमाण आणि चांगल्या प्रकारे शिजवून घेऊया. आणि त्याला तेल सुटूपर्यंत बारीक गॅसवर चांगलं शिजवून घेऊया. हे बघा, त्याला तेल सुटलेलं आहे आणि ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. झाले तयार आपले बेसन गावरान पिठलं. कशी वाटली रेसिपी? लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.